म्युनिसिपल कामगार ॲक्शन कमिटी विशेष करून BMCचे सगळे सफाई कर्मचारी या आझाद मैदानावर या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आलेले आहेत. त्यांच्या मागण्या आहेत, प्रमुख मागण्या काही आहेत, त्या मुख्यमंत्री महोदयापर्यंत जाऊन पोहोचवतो. आत्ताच मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला भेटायचं आहे. आपलं निवेदन हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यावर किंवा त्यांना निवेदन दिल्यावर ते त्या शिष्टमंडळाशी बोलतील आणि त्यावर मग पुढचा निर्णय ठरेल. आणि म्हणून आता आम्ही तात्काळ विधान भवनामध्ये सत्र सुरू आहे. विधानसभेमध्ये या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे शिष्टमंडळासोबत जातो. ही मागणी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. तोडगा निघावा अत्यंत हालाकीचा आमचा प्रयत्न तोच आहे, माझाही प्रयत्न तोच आहे की यातून तोडगा निघावा. आणि म्हणून मी आपल्याला तेच सांगितलं की अधिवेशन सुरू आहे, वेळ कमी आहे, साहेबांचा 5:30 वाजेचा कार्यक्रम पुढचा आहे, त्यांना जायची घाई आहे. म्हणून आपलं शिष्टमंडळ या कामगार समितीचं हे त्या ठिकाणी मी घेऊन जातो, त्यांची भेट घालून देतो. त्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय पुढच्या सूचना देतील. पाटील म्हणतात की एखाद्या वेळी महादेवाला प्रसन्न करू शकतो, मात्र अर्थमंत्र्यांना प्रसन्न करता येत नाही. आता शिक्षकांचा प्रश्न सुटला ना परवाचा, एवढा मोठा, किती मोठा गोष्ट आहे, तो सुटला ना. त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेतून सगळ्या गोष्टी सुटत असतात. शेवटी राज्याची तिजोरी बघावी लागते, आपल्याला त्याची कल्पना आहे. कशाबद्दल तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे. राज्यपालांना भेटा, पंतप्रधानांना भेटा, राष्ट्रपतींना भेटा, हा त्यांचा प्रश्न, त्यांनी भेटावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.